नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपल्या सोबत डॉक्टर गौरी पिंपळे आहेत. तुम्हाला लक्षात आलं असेल की विषय सणसणीत आणि चांगला काहीतरी मजेदार असणार आहे. आणि खरोखरच तसं आहे. माझ्या लहानपणी आम्ही जेव्हा शाळेत जात होतो, तेव्हा अगदी पहिले म्हणजे बिगिरीतला म्हणा, पहिलीतला म्हणा, धडा काय असायचा, भैरू उठला, सकाळ झाली, मग त्यांनी बैल जुंपले गाडीला आणि गाडी घेऊन तो शेतावर गेला. तसा आज आता शुक्रवार आहे आणि अमेरिकेमध्ये एक आता परंपरा तयार झालेली आहे. तात्या काहीतरी बोलतात आणि मग तिथे मार्केटमध्ये काहीतरी गडबड होते. म्हणजे मार्केट वर जातं असं नाही किंवा खाली जातं असं म्हणजे ठामपणे नाही सांगता येत. ते नेमकं काय बोलणार ह्याच्यावर सगळं अवलंबून असतं. आणि हा शुक्रवारचा हा गोंधळ सगळा झाला, की मग सोमवारी तुम्ही एका अपेक्षेने जाणार. अपेक्षेने जाता तोपर्यंत जपान असेल, सिंगापूर असेल, मुंबई असेल, ह्याच्यामध्ये चित्र नेमकं उलटं होईल, असं काहीतरी वक्तव्य येतं. तेव्हा हे सगळं प्रकरण काय चाललंय, हा मी विचार करत होते. तेवढ्यात आज मला एक बातमी बघायला मिळाली. अ, हा जो माणूस आहे ना, त्याचं पण नाव व्हॅन डाईक आहे. व्हॅन डाईक नाव आठवतंय ना तुम्हाला? मॅथ्यू व्हॅन डाईकला इथे अटक झाली, अमेरिकन स्पाय म्हणून. तिथे पण एक जण पकडला गेला. त्याचं पण नाव व्हॅन डाईकच आहे, गॅनन केन व्हॅन डाईक. पण तो वेगळ्या कारणासाठी पकडला गेला. का? मदुरोंना पकडायला गेलेली जी टीम होती ना, त्या टीम मधला हा माणूस होता. आणि अमेरिकेमध्ये एक पॉली मार्केट नावाची साईट आहे, जिथे चक्क सणसणीत सट्टा लावता येतो तुम्हाला. त्या सट्ट्यावरती त्यांनी आता त्याला माहिती होतं, की आपल्याला मदुरोकडे जायचंय म्हणून. त्याच्यावर त्यांनी गडगंज पैसे कमवले आणि ती गोष्ट लक्षात आली म्हणून त्याला अटक झाली. लक्षात आली म्हणून अटक झाली हे वाक्य तुम्हाला सरळ साधं सोपं वाटेल. पण नेमकं तसं नसतं. लक्षात अनेकांच्या बाबतीतलं अनेक येतात गोष्टी. पण कारवाई होते तसं नाही. मी तात्यांची तुम्हाला मजा सांगितली. वैरू उठला कामाला गेला. तसे आता आज तात्या काय बोलतील आणि सोमवारी काय बोलतील ह्याचा बिलकुल नेम नाही. गौरीताई तुम्हाला काय वाटतं? पटतं का तुम्हाला हे? आणि तुमच्याकडे काय माहिती आहे ह्याच्यावरती? अगदी, अगदी. त्यांचं काय बोलतात आणि काय ते नेम नसला, तरी फायनान्शियल मार्केट्समध्ये ते आत्ता जे बाहेर आलेल्या गोष्टी अशा आहेत, की त्यांच्या अनाउन्समेंटच्या आधी म्हणजे ते म्हणतात, की आता सीज फायर करणार. असं म्हटल्यावरती तिथे ऑइल मार्केटमध्ये बेट्स लावल्या जातात. शॉर्ट पोझिशन घेतल्या जातात आणि काही काळानंतर खरंच ऑइलचे रेट पडतात. तोपर्यंत इराणचं स्टेटमेंट येतं असं काहीही झालेलं नाहीये. आणि मग असं झाल्यानंतर परत ऑइलचे रेट्स वाढतात आणि या शॉर्ट पोझिशन घेतलेल्या असतात त्या क्लिअर झालेल्या असतात, शॉर्ट्स कव्हर झालेले. आणि हा पॅटर्न कंटिन्युअस दिसून आलाय. फक्त एका दिवशी झालं असेल, चुकून झालं असेल, त्यांना असं वाटलं असेल आपण म्हणू असं म्हणूया. पण हा पॅटर्न कंटिन्युअस दिसलेला आहे, की अनाउन्समेंटच्या आधी काही तास म्हणण्यापेक्षा काही मिनिटं आधी ह्या शॉर्ट पोझिशन घेतलेल्या आहेत. अनाउन्समेंट झाल्यानंतर लगेच ऑइलच्या किमती पडलेल्या आहेत. ऑइलच्या किमती पडल्यानंतर शॉर्ट कव्हर झालेले आहेत आणि शॉर्ट कव्हर झाल्यानंतर परत ऑइलच्या किमती वरती गेलेल्या. आता याच्यामध्ये माझ्याकडे फोटो आहेत. ते फोटो मी शेअर करते एक एक करून, डेट वाईज आहेत. आता हा पहिला फोटो, 9 मार्च. ट्रेड ऍक्टिव्हिटी, लार्ज बिअरिश बेट्स ऑन ऑइल प्रोड्यूस. टाइम गॅप 47 मिनिट्स, म्हणजे 47 मिनिटं आधी अनाउन्समेंट. स्टेटमेंट ऑन इराण वॉर बिंग व्हेरी कम्प्लीट प्रेटी मच. असं राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले. ऑइल ड्रॉप 25%, 25% तिथे मार्केट पडले. इथे बिअरिश बेट्स म्हटल्यानंतर तिथे शॉर्ट पोझिशन घेतलेल्या आहेत. 25% ऑइल ड्रॉप झाल्यानंतर त्या शॉर्ट पोझिशन कव्हर झाल्या. स्टेटस फ्लॅग म्हणजे ह्याची वॉर्निंग दिली गेली जी ऑथॉरिटी आहे त्याला, पण त्याच्या ऑथॉरिटीने कुठलीही ऍक्शन घेतली नाही. माय गॉड! त्याच्यानंतर हा झाला 9 मार्च. 9 मार्च नंतर आपण बघूया 23 मार्च. 23 मार्च, 5100 lots of Brent and WTI crude futures sold.
टाइम गॅप 14 मिनिट्स बिफोर न्यूज. अनाउन्समेंटच्या आधी 14 मिनिटं हे बेट्स घेतल्या गेल्या. अनाउन्समेंट काय झाली? अनाउन्समेंट नाही काय, ते ट्रूथ सोशल आहे त्याच्यावर पोस्ट आली. कम्प्लीट अँड टोटल रिझोल्युशन. ऑइल ड्रॉप 11%. ओव्हर 13,000 कॉन्ट्रॅक्ट ट्रेडेड इन 60 सेकंड्स. इथे ज्या स्क्रीन लावलेल्या असतात 3, 4, 5, 6 ज्या काय असतील त्याच्यामध्ये 60 सेकंड्स मध्ये 13,000 कॉन्ट्रॅक्ट झाली आणि सगळे शॉर्ट्स कव्हर केले गेले. स्टेटस फ्लॅग. पुन्हा ह्याची पण दिली गेली माहिती की असं असं घडलेलं आहे. कोणती ऍक्शन घेतली गेली नाही. पहिलं आपण बघितलं 9 मार्च, सेम वे. 23rd मार्च सेम वे दे हॅव टेकन शॉर्ट पोझिशन घेतल्या ऑइल ट्रेडिंग वरती. काही वेळामध्ये अनाउन्समेंट आली, ऑइलच्या किमती पडल्या, शॉर्ट कव्हर झाली. पहिल्या 9 मार्चला बघितलं होतं आपण 47 मिनिटाचा टाइम गॅप आहे. 23 मार्चला तो कमी म्हणजे जेमतेम 14 मिनिटाचा टाइम गॅप आला. नेक्स्ट एप्रिल 7, $950 million short positions in oil futures. Time gap 3 hours before news. 950 million म्हणजे जवळजवळ 1 अब्जाचे शॉर्ट पोझिशन घेतले गेले ऑइल फ्युचर्स मध्ये 3 तास आधी. आणि ट्रिगर इव्हेंट 2 वीक सीजफायर अनाउन्समेंट. मार्केट रिएक्शन ऑइल डिक्लाइन. म्हणजे सीजफायर अनाउन्समेंट ट्रम्पनी केली आणि नंतर ऑइल डिक्लाइन झालं. आणि तुम्हाला आठवत असेल नंतर इराण म्हणाला असं काही झालेलं नाहीये, आम्ही कुठल्याही प्रकारे सीजफायर साठी त्यांच्या बरोबर अग्रीमेंट केलेली नाहीये. लगेच ऑइलच्या किमती वाढल्या, शॉर्ट पोझिशन कव्हर झाल्या. स्टेटस फ्लॅग. पुन्हा ही पण इन्फॉर्मेशन दिली गेली रेग्युलेटरी ऑथॉरिटीला. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची ऍक्शन घेतली गेली नाही. 7 एप्रिल. आता त्याच्यानंतर पुढे 17 एप्रिल. $760 million इन बिअरिश बेट्स ऑन ऑइल. पुन्हा शॉर्ट पोझिशन्स घेतल्या गेल्या. टाइम गॅप 20 मिनिट्स बिफोर न्यूज. ट्रिगर इव्हेंट. इराण फॉरेन मिनिस्टर कन्फर्म्स स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ विल रिओपन. मार्केट रिएक्शन ऑइल प्राइस ड्रॉप. इराणच्या फॉरेन मिनिस्टरने सांगितलं की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ओपन केलेलं आहे, पण IRGCने सांगितलं आम्ही ओपन केलेलं नाहीये. तेवढ्या वेळामध्ये ऑइल प्राइस ड्रॉप झाल्या. स्टेटस फ्लॅग. इन्फॉर्मेशन दिली गेली. रेग्युलेटरी ऑथॉरिटीने कुठलीही कारवाई त्याच्यावर केली नाही. पहिले 9 मार्च, 23 मार्च, मग 7 एप्रिल, 17 एप्रिल. सेम पॅटर्न. ऑइल वरती शॉर्ट पोझिशन काही वेळासाठी आणि नंतर लगेच न्यूज येते, ऑइलच्या प्राइस ड्रॉप होतात आणि शॉर्ट कव्हर होतात. आणि रिसेंट ऍक्टिव्हिटी आहे एप्रिल 21, $430 million सेल ऑर्डर्स ऑन ब्रेंट क्रूड फ्युचर्स. टाइम गॅप 120 सेकंड. एक्झिक्युशन विंडो 15 मिनिट्स बिफोर अनाउन्समेंट. अनाउन्समेंटचे फक्त 15 मिनिटं आधी. ट्रिगर इव्हेंट. प्रेसिडेंट पोस्ट ऑन ट्रूथ सोशल एक्सटेंडिंग इराण सीजफायर. ऑइल ड्रॉप फ्रॉम 100.91 टू $96.83. आणि याच्यामध्ये पण पुन्हा शॉर्ट पोझिशन कव्हर केल्या गेल्या. स्टेटस आहे फ्लॅग. ती इन्फॉर्मेशन दिली गेली, पण रेग्युलेटरी ऑथॉरिटीने कुठल्याही प्रकारची ऍक्शन घेतली नाही. म्हणजे हा जो पॅटर्न दिसतो की राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या अनाउन्समेंटच्या काही वेळ आधी, काही ठिकाणी आपण बघितलं जेमतेम 14 मिनिटं आधी, 15 मिनिटं आधी अशा शॉर्ट पोझिशन घेतल्या गेल्या. तर काही वेळ आधी घेतल्या गेल्या याचा अर्थ त्यांना आतमधून माहिती होतं किंवा त्यांनी ऑइल पोझिशन घेतल्यात हे ट्रम्पना ऑइल वरती शॉर्ट पोझिशन घेतल्यात हे ट्रम्पना माहिती होतं म्हणून ट्रम्पनी अनाउन्समेंट केली. असं काहीतरी दोन्हीचं कोरिलेशन दिसतंय. नक्की कोणाचं काय कोरिलेशन आहे कोणी सांगणार नाही, पण पॅटर्न सेम आहे. ऑइल वरती शॉर्ट पोझिशन घेतल्या जातात, त्या थोड्या वेळात कव्हर होतात आणि मग पुढे जे काय असतं ते इराणची स्टेटमेंट आणि बाकी सगळ्या गोष्टी येऊन परत ऑइलचे रेट वाढतात. म्हणजे गौरीताई, मला वाटतं तुम्ही असं सांगताय की खरं म्हणजे तेलाचे भाव चढेच आहेत आणि अशा चढ्या भावाच्या मार्केटमध्ये कोणी शॉर्ट पोझिशन घेत नसतं. मग कोण घेऊ शकते शॉर्ट पोझिशन? ज्यांना माहितीये काहीतरी अनाउन्समेंट येणार आहे आणि दर खाली पडतील, थोड्या वेळाने ते वर पण जातील, पण त्या तेवढ्या वेळापुरते म्हणून शॉर्ट पोझिशन्स आपण घेऊ शकतो आणि पैसा कमवू शकतो, अशी कोणाला तरी कुठेतरी कुणकुण लागलेली असते आणि म्हणून या पोझिशन घेतल्या जातात. हा सट्टा लावला जातो
आणि खरोखरच त्याप्रमाणे काही मिनिटामध्ये अशी अनाउन्समेंट येते, लोक पैसा कमवतात, निघून जातात. बरं आता हे घटना घडली म्हणून आपल्याकडे कसं सेबी नियंत्रण करतं सगळं, तसं तिथे सुद्धा आहेत. ते लोक सारखे फ्लॅग करतायत, की अहो बघा ह्याच्यात काहीतरी गडबड दिसतीये, काहीतरी गडबड दिसतीये. कोणी बघायला तयार नाही. सामान्य माणूस असतो तो काय म्हणतो, अख्खं एवढं युद्ध चाललंय, सगळं अडवलं गेलेलं आहे, त्या तेलाचे भाव चढे राहणारच. आपल्याला तर सांगितलं होतं, की तेल कदाचित $200 पर्यंत जाऊन पोहोचेल म्हणून. निदान तेवढं तरी झालेलं नाहीये. आता ते ऐकून कोणी जर $200 ची जर का सट्टा लावला असेल, तर त्यांची काय अवस्था होईल कल्पना करा. असो, पण हा जो पॅटर्न आहे, तो इतका डेफिनेट पॅटर्न आहे, की त्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही जो डेटा देताय त्याच्यात काहीही शंकेला जागा नाहीये, असं दिसतंय एकंदरीत. पण मला जेवढं आठवतंय त्यानुसार हे इथेच नाही थांबलेलं. त्यांनी ज्यावेळेला टेरिफ अनाउन्स केले ना आणि त्या सगळ्या नंतरच्या त्याही भागामध्ये म्हणजे त्या कालावधीमध्ये सुद्धा अशाच प्रकारची मूव्हमेंट मार्केटची झालेली होती. बातम्या आलेल्या मला आठवतायत. मी आत्ताच्या घडीला माझ्याकडे त्याचं कंपायलेशन निश्चित नाहीये. पण ही गोष्ट जी आहे ती कितपत संयुक्तिक वाटते आणि त्याच्यावरती कोणी काही कारवाई करत नाहीये. त्याच्यामध्ये कोणालाही दोषी धरलं जात नाहीये. हे शॉर्ट पोझिशन घेणारे कोण होते? त्यांची नावं तर उघड करा निदान. तुम्हाला काय वाटतं? ह्याच्यामध्ये असं म्हटलं जातं ऑइलच्या शॉर्ट पोझिशन घेण्यामध्ये ट्रम्पचा जो मुलगा आहे त्याच्याच कंपन्या आहेत अरे आणि त्याच बापरे! कंपन्या हे ऑइलचे शॉर्ट पोझिशन घेतात असं म्हटलं जातं. काही काही कंपन्या तर तेवढ्यासाठीच त्या म्हणजे उदयाला आलेल्या आहेत आणि त्यांनी घेतलेल्या शॉर्ट पोझिशन कव्हर केल्यानंतर त्या मार्केटमधून नाहीशा झालेल्या. म्हणजे असं कसं घडू शकतंय आपल्याला पण आश्चर्य वाटेल, पण तसं म्हटलं जातं की ट्रम्पच्या मुलाच्याच ताब्यातच्या कंपन्या आहेत, म्हणजे तोच हे सगळं खेळ खेळतोय आणि त्याला माहिती असतं की त्याच्यामुळे ते शॉर्ट पोझिशन घेऊन कव्हर केले जातात. खरंच. म्हणजे आता हा जो मी आधी सांगितला गॅनन केन व्हॅन मग ह्याला का अटक झाली? तुम्ही जर का हे आता तुमचे कोणी लागेबांधे असलेल्या ह्या सगळ्या कंपन्या आहेत, त्यांनी बक्कळ पैसा कमवला तर चालतो. आणि गॅनन केन त्यालाही माहिती होतं, की आपल्याला जाऊन मधुरोला पकडायचंय. तेव्हा त्याने तसा सट्टा लावला आणि तो पकडला गेला. कारण त्याच्या मागे आशीर्वाद देणारा असा कोणी नव्हता. तो कुठल्याही मोठ्या डायनॅसचा मुलगा नव्हता. प्रिन्सलिंग नाही म्हणत, म्हणजे त्याला म्हणतो ना आपण, तो काही कुठला राजपुत्र नाहीये आणि त्या राजपुत्राची कंपनी नाही. म्हणून तो बिचारा पकडला गेला. पण उरलेले मात्र सगळे सुटलेले दिसतात आपल्याला. अमेरिकेमध्ये इन्सायडर ट्रेडिंग वरती अतिशय कडक निर्बंध आहेत. हे सगळं चालू असताना व्हाईट हाऊसमध्ये कायम ताकीद दिली जाते आणि लेखी लिहून कळवलं जातं इन्सायडर ट्रेनिंग बद्दलच्या वॉर्निंग दिल्या जातात स्टाफला, की ह्याच्यामध्ये तुम्ही पकडले गेलात तर कडक कारवाई होईल म्हणून. पण कडक कारवाई सगळी स्टाफसाठी, उरलेल्यांसाठी काय आहे ह्याचा कोणालाही थांगपत्ता नाहीये. खरोखर आश्चर्याची गोष्ट आहे. म्हणजे आपण म्हणतो खरे, की अमेरिकेमध्ये इतके निर्बंध आहेत आणि तुमचे पैसा जे तुमची गुंतवणुकी सगळ्या ठीकठाक आहेत. त्याच्यामध्ये काही गडबड होणार नाही. ह्याला धक्का देणाऱ्या घटना आता वारंवार म्हणजे गेल्या वर्षभरात तर निश्चित बघायला मिळालेल्या आहेत. तुम्हालाही काय आठवत असेल दुसरं तर तुम्ही सांगू शकता एखादं एक्झाम्पल याच्यातलं? तर मला तर ते टॅरिफच आठवतंय आणि हे जे काय चालू ना 9 मार्चला जेव्हा हे झालं ना, तेव्हा मी त्याच्यावरती हे केलं होतं, भाष्य केलं होतं, की ऑइलच्या शॉर्ट पोझिशन कव्हर करण्यासाठी ट्रम्पनी अनाउन्स केली का काय? अशा टाईपमध्ये. पण त्याच्यानंतरच्या ज्या ह्या आता आपण डिस्कस केल्या होत्या, एवढं डेट वाईज माझ्या लक्षात नव्हतं आलं, की हे असं अशा-अशा गडबडी त्यांनी केलेल्या आहेत आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर केलेल्या आहेत. पहिल्यांदा केली तेव्हा लक्षात आलं, की अरे लगेचच्या लगेच ते इराणने स्पष्टीकरण दिलं आणि तेवढ्या वेळात लगेच किमती वाढल्या, कमी झाल्या. तेव्हा संशय आला. पण हे पुन्हा-पुन्हा घडतंय, तेव्हा प्रत्येक वेळेला आपण हे नाही ना बघत बसत, की बाबा तेलाच्या किमती कमी झाल्यात, लगेच वाढल्यानंतर काय त्याच्यामध्ये शॉर्ट कव्हर करण्यासाठी काय झालं असेल. आणि तुम्ही टॅरिफचं उदाहरण दिलं ते बरोबर आहे, की टॅरिफच्या अनाउन्समेंट नंतर मग परत ते मार्केटमध्ये गडबड झाली, मग त्याने थांबवले, मग त्याच्यानंतर परत मार्केट वरती गेलं. म्हणजे सगळं जे काय आहे, की ट्रम्प त्यांचा जो काही फायनान्शियल मार्केटमध्ये त्यांचा गोतावळा जो आहे, ते मुळात तिथूनच आलेले आहेत ट्रम्प.
तर त्यांना सांभाळून घेण्यासाठी सगळ्या गोष्टी चालल्यात का काय असा संशय यावा, अशा ट्रम्प यांची अनाउन्समेंट चालू आहेत असंच म्हणावं लागेल. म्हणजे एका बाजूला आपण तावातावानी चर्चा करायची की बघा आता युद्धबंदी जाहीर झाली, आता काय होईल, ह्याचा परिणाम काय होईल वगैरे वगैरे. हे सगळं आपल्याला फेकलेले तुकडे आहेत कदाचित. आणि मलाही सगळी कोणीतरी दुसरंच खातंय मित्रांनो. ही अवस्था फारच हे चित्र बिलकुल आशादायी नाही. टेरिफच्या वेळेचं मला आठवतंय कारण इतक्या देशांसाठी टेरिफ अनाउन्स झाले आणि मग त्याच्यामध्ये इतके वेळा पुढे मागे म्हणतात ना, ते ज्ञानबा तुकाराम झालेलं आहे, की प्रत्येक वेळेला कुठे ना कुठेतरी ह्यांना हात मारायची संधी तर निश्चित मिळून गेलेली आहे. आणि हा ट्रेंड अतिशय वाईट आहे. म्हणजे मला हे कळत नाही, की एवढं सगळं जर का माहिती आहे, तरी लोक सट्टा का लावतायत अमेरिकेत? म्हणजे तुम्हाला कळायला पाहिजे, की अशा प्रकारे फक्त पैसा घालवण्यासाठी म्हणून तुम्ही जर का करत असाल तर गोष्ट वेगळी. पण निदान ज्याचा संबंध ज्या कमोडिटीचा ह्या राजकारणाशी अगदी जवळचा आहे, निदान त्याच्यामध्ये तरी खेळू नका. असं मात्र मी निश्चित म्हणेन, नाही का? पण त्यांना अमेरिकनांना त्याची सवय झाली ना आता. ते त्याच्यापासून लांब राहू शकणार नाही. खरंय. त्यांच्या ते रक्तात असल्यासारखं झालंय. त्यांना फक्त पैसा आणि त्याच पैशाचीच भाषा त्यांना तेवढी समजते. प्रत्येक ठिकाणी डील आणि जे काही मार्केट पोझिशन्स ते जे काय असतं, त्याच्यावरच त्यांचा खेळ चाललेला असतो. त्याच्यामुळे ते काही त्याच्यामधून बाहेर पडतील असं वाटत नाही. पण याच्यामध्ये होतंय काय, की आता अमेरिकेमध्ये त्यांच्याकडच्या ज्या गॅसच्या किंवा त्यांच्याकडे पेट्रोल डिझेलच्या ज्या किमती वाढलेल्या आहेत, त्याच्यामुळे महागाई वाढलेली आहे. त्या सर्वसामान्य नागरिकांना या सगळ्यामध्ये फटका बसतो. अमेरिका काय स्वतः युद्ध केलंय, स्वतः ऑइल प्रोड्यूस करते म्हणून त्यांच्या नागरिकांना ते कमी किमतीमध्ये तेल देत नाहीयेत. उलट त्यांनी किमती वाढवलेल्या आहेत. मग या म्हणजे सगळ्याचा फटका आणि सर्वसामान्यांनाच बसतो. बरोबर आहे. म्हणजे नफा कमवतायत तेल कंपन्या. त्याचा जो लाभ आहे तो सामान्य माणसाला मिळतच नाहीये बिलकुल, कुठल्याही बाजूने. पण म्हणजेच एक समाजाचा एक वर्ग जो आहे तो मलाई खाण्यामध्ये दंग आहे. सर्वात वाईट गोष्ट ही वाटते, की ज्या सत्ताधाऱ्यांनी अशा प्रकारे प्रॉफिटिअरिंग किंवा नफेखोरीवरती अ, वचक ठेवायचा असतो, तेच त्याच्यामध्ये यथासांग बुडून गेलेले दिसतात. आणि ही खेदजनक गोष्ट आहे खरी, परंतु आहे ते चित्र हे असंच आहे. कदाचित ह्याच्या पुढचाही डेटा आमच्याकडे येत राहील आणि आम्ही शेअर करू. गौरीताई, तुम्हाला आणखी काही सांगायचं असेल तर सांगा, नाहीतर आपण एपिसोड बंद करू. आजचा आपला इंटरेस्टिंग पॉइंट आपलं कव्हर केलेलाच आहे. फक्त आपण आधीचा जो व्हिडिओ केला होता, की इराण युद्धाचं खरंच त्यांचा युद्ध करायचंय की ती लुटूपुटूच्या लढाईसारखी खेळतायत. त्यांनी एक वेगळी न्यू मॉनिटरी सिस्टमच्या दिशेने पाऊल टाकलंय. आता इथे पण हे असंच चाललेलं आहे. शॉर्ट घ्यायचे, कव्हर करायचे आणि पैसा कमवायचा. करेक्ट. तर म्हणजे युद्ध नक्की कशासाठी करताय त्याचं काही उत्तर आजपर्यंत मिळालेलं नाही. बरोबर आहे. आणि आपण आणखी एक व्हिडिओ केला होता, की इराण जे काही तेल वगैरे विकतंय आणि त्याचं जे शॅडो बँकिंग आहे, त्याच्यामध्ये अमेरिकन कंपन्याच मिळालेल्या होत्या. मला वाटतं आपण जेपी मॉर्गनचं नाव घेतलं होतं, सिटी बँकेचं घेतलं, हो. आहे ना, HSBCचं नाव घेतलं होतं. म्हणजे HSBC. सरतेशेवटी परत कुठूनही फायनान्स अँगल बघितला तरी देखील अ, हे युद्ध जे आहे ते फसवं वाटतं, बनावट वाटतं. आणि ज्या काही पॉलिटिकल पोझिशन्स घेतल्या जातात आणि आपल्याला सांगितलं जातं, त्याच्यात कितपत तथ्य आहे ह्याच्याबद्दल आता संशयाला जागा निर्माण झाली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. 2 चॅनेल आहेत. गौरीताईंचा चॅनेल गौरीनॉमिक्स म्हणून आहे. तिथे सुद्धा तुम्हाला जाऊन ह्या व्हिडिओला लाईक करा आणि लिंक शेअर करा. त्यांच्या चॅनेलची सबस्क्रिप्शन करा. तुमच्या सहकार्याची अपेक्षा अशासाठी आहे, की इतक्या प्रकारची बंधनं आता बघा, अशा प्रकारे अमेरिकन सरकारवरती आम्ही जर का ताशेरे ओढणार असलो, तर नॅचरली YouTube हे त्यांचंच माध्यम आहे की. त्यामुळे आम्हाला ल्युकवॉर्म रिस्पॉन्स मिळणं हे आता आम्ही गृहीत धरतोय. पण तुमच्या मदतीने त्याच्यावर मात करता येईल अशी एक आशा आहे. म्हणून कायम आवाहन करते. अ,
तर असंच येत राहा चॅनेलवरती. गौरीताई तुम्हालाही धन्यवाद देते की तुम्ही अगदी शॉर्ट नोटीसवरती आपण हा विषय मांडायचा ठरवला आणि तुम्ही आज वेळ दिलात. त्याबद्दल तुमचे आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.